लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। छत्र बोरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातील केळी, तूर, कापूस, सोयाबीन यासह इतर पिके पाण्यात। पिकांसह पाण्याच्या मोटारी, गोटे, पाईप, गाई, म्हशी गोदावरी नदीच्या महापुरात। माजलगाव तालुक्यातील छत्र बोरगाव येथे शेतकऱ्यांच्या शेतातील सर्वच पिके पाण्यामध्ये गेल्याने अतोनात नुकसान झाले असून त्याचबरोबर पाण्याच्या मोटारी, गोटे, गाई, म्हशी यासारखी जनावरे गोदावरीच्या महापुरात वाहून गेले असून अनेक एकर जमीन घासून गेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। यामुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे। परंतु आजपर्यंत कुठलेही लोकप्रतिनिधी, शासनाचे व प्रशासनाचे प्रतिनिधी आले नसल्याचे सांगताना शेतकरी बांधवांना अश्रू अनावर झाले। त्यावेळी त्यांना धीर देऊन या संकटसमयी शेतकरी कामगार पक्ष तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचे सांगून झालेल्या नुकसानीची 100% नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी तीव्र लढा उभा करू असा ठाम विश्वास नारायण गोले पाटील यांनी देऊन सरकारला धारेवर धरण्याचा विश्वास दिला। यावेळी जनार्दन कुदळे यांच्यासह शेतकरी बांधवांची विशेष उपस्थिती होती। बोरगाव शिवाराच्या नदीपात्रालगत आहोत आणि या ठिकाणी अनेक शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। सोयाबीनवर पूर्णतः गाळ बसलेला आहे। कापसाची बोंडावर त्या ठिकाणी गाळ बसल्यामुळे कापसाची झाडं सडून गेलीत। त्या ठिकाणी दत्तात्रय जाधव नावाचा शेतकरी, त्याची केळी देखील त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेली, पूर्ण उद्ध्वस्त झालेली। एकनाथ गायके यांचं देखील त्या ठिकाणी सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे। या परिसरामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। हे शेतकरी हतबल झालेला आहे। लोकांकडून याजानं पैसे काढून कसं बसं पेरलेलं बियाणं आज पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे। आज सावकाराचे पैसे कसे द्यायचे, घर कसं धकवायचं, येणारा काळ या कसा त्या ठिकाणी आपण तोंड देणार आहेत, हा प्रश्न या शेतकऱ्यासमोर आहे, कष्टकऱ्यासमोर आहे। आणि म्हणून ही सगळी माणसं आज त्या ठिकाणी कुठल्या तरी वेदनेने विव्हाळतात। पण अशा परिस्थितीमध्ये देवेंद्राला त्या ठिकाणी कुठलीही दयामया यायला तयार नाही। या सरकारला या लोकांशी काही देणं घेणं उरलेलं नाही। म्हणून या सरकारला आमचा इशारा आहे, बाबा रे, ज्या शेतकऱ्याचं त्या ठिकाणी पूरग्रस्त असतील किंवा शेतकरी असतील, या सर्वांचं जे काही नुकसान झालं हे नुकसान तत्काळ त्या ठिकाणी नुकसान भरपाई देऊन त्यांना मदतीचा हात द्यावा, त्यांना उभं करावं, एवढंच या ठिकाणी आवाहन करतो। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, मंत्र्याला आणि आमदाराला शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही, एवढाच इशारा या ठिकाणी देतो। थांबतो। जय क्रांती, लाल सलाम। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी बीड प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.